कंधार मार्ग पे स्थित गोलेगांव में आध्यात्मिक वातावरण के बीच ऐतिहासिक धार्मिक पर्व के आयोजन की तैयारी जोरों शोरों से शुरू। आज संत जनामाय कामनी परिसर में 25 और 26 मई 2024 को आयोजित होने वाले राज्य स्तरीय भव्य धार्मिक महोत्सव के तहत आज विधिवत पूजन अर्चन कर भगवा ध्वज लहराया गया। योगीराज संत निवृत्त महाराज जी के चरित्र ग्रंथ पर 25 वर्ष पूर्ण होने के उपलक्ष्य में यह रजत जयंती महोत्सव बहुत हर्षोल्लास के साथ मना। इसी के तहत विभिन्न संत महंतों के सानिध्य में भूमि पूजन कार्यक्रम संपन्न हुआ। बड़ी संख्या में श्रद्धालु उपस्थित हुए। 25 और 26 मई को आयोजित मुख्य कार्यक्रम में पडुरपुर, देहू, आलंदी सहित राज्यभर से संत, कीर्तनकार, प्रवचनकार और वारकरी संप्रदाय के प्रमुख मान्यवर इसमें शामिल होंगे। जय गुरुदेव। अत्यंत आनंदाची गोष्ट आहे की आपलं मराठवाड्यातील सुप्रसिद्ध संत महात्मा निवृत्ती महाराज यांचं ग्रंथाला आज 25 वर्ष पूर्ण झालेलं आहे। ग्रंथाचा रचयिता आहे शंकर महाराज गोरंबाळ आणि त्यांचे नातू म्हणजे आमचे परम मित्र सुरेश गुरुजी यांनी ते प्रकाशित केलेलं आहे। तर सर्व मराठवाड्याच्या हिंदू बांधवांना सनातनला आवाहन करतो की तुम्ही तन मन धनाने इथे येऊन 25 आणि 26 तारीख मैमध्ये अधिक महिना आहे। अधिक महिन्यामध्ये यज्ञाचं, श्रवणाचं, प्रवचनाचं, कीर्तनाचं लाभ घ्या आणि अधिक महिन्यामध्ये श्रवण, कीर्तन आणि नामस्मरण जर अधिक झालं तर अनंत पट्टीने त्याचा लाभ भेटतो। म्हणून कोणी तनाने, कोणी धनाने, कोणी सेवारूपाने उपस्थित होऊन हे यज्ञाला, नाम यज्ञाला, अमृत महोत्सव यज्ञामध्ये देहू, आळंदी, पंढरपूर येथून मोठे मोठे संत महात्मांचे कीर्तन होणार आहे। तरी सर्वांना मी आवाहन करतो मोठ्या संख्येने उपस्थित होऊन हिंदू बांधवांनी मी पण येणार आहे, तुम्ही पण या आणि आजूबाजूच्या सर्व गावामध्ये माहिती देत राहा असं म्हणून मी तुमच्या चरणी नमस्कार करतो। जय गुरुदेव। आदेश। रामकृष्ण हरी। आज श्री क्षेत्र गोलेगाव येथे श्री निष्काम कर्मयोगी निवृत्तीनाथ महाराज यांच्या ग्रंथास 25 वर्ष पूर्ण होत असल्यामुळं रौप्य महोत्सव सोहळा 25 व 26 मे 2026 रोजी संपन्न होत आहे। या सोहळ्यासाठी एक आज भगवा हिंदू धर्माचा ध्वज उभारणी आणि या मैदानाची भूमिपूजन आम्ही सर्व निष्काम सेवा मंडळ कंधार लोहातर्फे आणि गोलेगावतर्फे आज साजरा करत आहोत। उद्देश एवढाच आहे की मराठवाड्यातून येणाऱ्या सर्व संत महंत भक्तांचं या ठिकाणी 10,000च्या वर भक्तगण उपस्थित राहणार आहे। त्यांची निवास, भोजन, फराळ सर्व व्यवस्था या ठिकाणी होणार आहे असं या ठिकाणी मी घोषित करतो आणि थांबतो। जय हरी। भाविक भक्ताला आपण काय आवाहन करणार आहात? तर भाविक भक्तांना एवढंच की 2 दिवस श्रवणाचा लाभ घ्यावा। या कार्यक्रमासाठी तन मन धन रूपानं सहकार्य करावं। हे कार्यक्रम असं किती दिवस चालणार आहे? 2च दिवसाचा आहे। 25 व 26 मे म्हणजे 48 तास नामस्मरण आहे, फराळ आहे, भोजन आहे, भजन आहे, कीर्तन आहे, ग्रंथ पारायण आहे, असा हा 2 दिवसाचा सोहळा आयोजित केलेला आहे। धन्यवाद। मस्तकरी पायावर या वारकरी संतांच्या थोर पावनभूमीमध्ये तीर्थक्षेत्र गोलेगाव या ठिकाणी संत जनामाईच्या सान्निध्यामध्ये दिनांक 25 ते दिनांक 26 मे सोमवार आणि मंगळवार या दिवशी भव्य दिव्य असं कीर्तन महोत्सवचं आयोजन करण्यात आलं आहे। विशेष कार्यक्रम म्हणजे हा जो कार्यक्रम आहे आपल्या पवित्र या भूमीमध्ये जे संत निवृत्तीनाथ महाराज, संत योगीराज निवृत्ती महाराज याचं ग्रंथ आहे, त्या ग्रंथाचं लेखन शंकर महाराज गोरंबाळ यांनी केलेलं आहे आणि या ग्रंथाला लिखाण करून 25 वर्ष पूर्ण झाले आहेत। त्यामुळे या ठिकाणी भव्य दिव्य असा रौप्य महोत्सव सोहळा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या ठिकाणी भाविकांसाठी महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार, प्रवचनकार, व्याख्याते, सर्व साधू संत या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहणार आहे आणि सर्वांना आपणाला एक खरोखरच चांगल्या प्रकारे भगवंताचं नामस्मरण या ठिकाणी होणार आहे। परिसरातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं आहे, हजर राहायचं आहे आणि या यज्ञ सोहळ्यामध्ये सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून सहकार्य करायचं आहे। धन्यवाद।